हॅलो फ्रेंड्स, कसे आहे तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर असेच मजेत राहा आणि आनंदात राहा. मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मैत्रिणींनो, नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. मैत्रिणींनो, नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. तर तुम्हा सर्वांना मैत्रिणींनो, नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीमध्ये सुवासिनी स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि हळदी कुंकवामध्ये ते वाणमधून काही भेटवस्तू देतात. तर आज मी तुम्हाला मकर संक्रांती स्पेशलमध्ये मोत्याचे असं सुंदर फूल इथे शिकवणार आहे. तर तुम्ही माझ्या आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मैत्रिणींनो, काही कारणामुळे बरेच दिवसापासून आपले व्हिडिओ अपलोड झाले नव्हते. तर आता नवीन वर्षाची सुरुवात पासून मी आता मोत्याचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. मैत्रिणींनो, काही कारणामुळे आपले व्हिडिओ येत नव्हते. तर आता या नवीन वर्षामध्ये आपले मोत्याचे नवनवीन व्हिडिओ मी कंटिन्यू करणार आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण बघूया की मकर संक्रांतीमध्ये वाणमध्ये देण्यामध्ये आपल्या सुंदर मोत्याचे फूल कसं दिसतं आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागत आहे. हे बघा, हे मोत्याचे फूल हे बघा, हे मोत्याचे वाणमध्ये देण्यासाठी सुंदर फूल. तर मैत्रिणींनो, हे बघा, मकर संक्रांतीमध्ये वाण देण्यासाठी हे मोत्याचे सुंदर फूल. त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागत आहे. इथे मी लाल कलरचे मोती, पांढरे कलरचे मोती, तंबूस आणि सुई आणि धागा कट करण्यासाठी इथे कात्री घेतलेली आहे. तर हे फूल बनवण्यासाठी आपल्याला इथे लाल कलरचे मोती, पांढरे कलरचे मोती, सुई, नायलॉन धागा आणि धागा कट करण्यासाठी कात्री घेतलेली आहे. तर आता मी पहिले सुईमध्ये धागा ओवून घेते. मैत्रिणींनो, इथे नायलॉन धाग्यामध्ये मी सुई ओवून घेतली आहे आणि शेवटी अशी 4-5 गाठ मारलेली आहे. आणि आता धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा, एक लाल, एक पांढरा, एक लाल असे आपल्याला 10 मोती घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला आपण इथे एक पांढरा, एक लाल, एक पांढरा, एक लाल असे 10 मोती घेतले. म्हणजे 5 मोती लाल कलरचे आणि 5 मोती पांढऱ्या कलरचे. आता या सर्व मोतींमधून आपल्याला खालून असे जे पहिला मोती आहे त्या मोत्यांमधून सर्व मोत्यांमधून आपल्याला सुई एकदा फिरवून घ्यायची आहे. म्हणजे आपला जे गोल आहे फुलांच्या ते नीट व्यवस्थित घट्ट बसेल. आणि आता हे लाल मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे बघा, आपला हे असा 10चा एक राऊंड झाला. आता धाग्यामध्ये आपल्याला 2 लाल आणि एक पांढरा असे 3 मोती घ्यायचे. धाग्यामध्ये 2 लाल आणि एक पांढरा. आणि हा जो खालच्या पांढरा ते सोडून द्यायचं आणि त्याच्या बाजूचा जो लाल कलरचा मोती आहे त्या मोत्यांमधून त्या एकच मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. या पद्धतीने परत धाग्यामध्ये आपल्याला 2 लाल आणि एक पांढरा. परत धाग्यामध्ये आपल्याला 2 लाल आणि एक पांढरा असे 3 मोती घ्यायचे. आणि परत हा पांढरा मोती सोडून त्याच्या पुढचा जो लाल मोती आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर ही स्टेप अशी आपल्याला 5 वेळा करायची आहे. तर हे मी 2 वेळा केली. आता हे तिसऱ्यांदा करते मी.
मग अशा रीतीने आपल्याला हा दुसरा राऊंड पूर्ण होईल. हे बघा, मी पहिले 3 वेळा ही स्टेप पूर्ण केली, तुम्हाला दाखवली होती, आणि ह्या 2 वेळा करून हे दुसरा राऊंड पूर्ण केला. आता आपल्याला हा जे लाल मोत्यांमधून जे आपला धागा बाहेर निघाला आहे त्याच्यावरचे 2 पांढरे मोती, त्याचे वरचे 2 लाल मोती आहेत, त्या 2 लाल मोत्यांमधून आपल्याला पहिले सुई बाहेर काढायची. आणि हा जो पांढरा मोती आहे त्या मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची. म्हणजे असे हे जे सर्कलचं एक लाल मोती होता त्याच्यामधून तर काढलीच, पण त्याच्यानंतर ते 2 लाल आणि 1 पांढरे असे 3 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि धाग्यामध्ये आता आपल्याला 2 पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे. आता आपला हा तिसरा राऊंड सुरू होतो आहे. तर आता हे खालचा लाल, हा जो वरचा लाल आहे, आता हे जो वरचा लाल आणि पांढरा त्या 2 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. परत धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आणि ह्या वरचा लाल आणि पांढरा या 2 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. परत धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि हा लाल आणि पांढरा या 2 मोत्यांवरचे जे लाल आणि पांढरा आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. हा लाल पांढरा, लाल, ह्या 2 इथे 2 पांढरे कलरचे मोती, हा एक लाल आणि हा एक पांढरा, या 2 मोत्यांमधून अगोदर आपल्याला सुई बाहेर काढायची. आता आपण इथे 2 पांढरे आणि 1 लाल या 3 मोत्यांमधून पण पहिले आपल्याला सुई बाहेर काढायची. हे आपला तिसरा राऊंड पण पूर्ण झालेला आहे. आता इथे आपल्याला हे 2 पांढरे आणि हा एक लाल असे 3 मोत्यांमधून पहिले सुई बाहेर काढायची. हे आपली 3 स्टेप पूर्ण झाली. पहिले आपण 1 पांढरा, 1 लाल, 1 पांढरा, 1 लाल असे मोती घेतले. नंतर दुसऱ्या राऊंडमध्ये आपण 2 लाल आणि 1 पांढरे मोती करून दुसरा राऊंड पूर्ण केला. आणि तिसऱ्या राऊंडमध्ये आपण 2 पांढऱ्या कलरचे मोती घेतले. आता आपल्याला चौथ्या राऊंडमध्ये पहिले इथे आपल्याला लाल कलरचे 3 मोती घ्यायचे. चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला पहिले लाल कलरचे 3 मोती घ्यायचे आणि हा पांढरा, वरचा जो पांढरा आणि हा लाल आहे त्या 2 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. परत धाग्यामध्ये आपल्याला 3 लाल कलरचे मोती घ्यायचे. धाग्यामध्ये 3 लाल कलरचे मोती घ्यायचे आणि हा पांढरा आणि लाल या 2 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. परत धाग्यामध्ये आपल्याला 3 लाल कलरचे मोती घ्यायचे. तर अशा करत करत आपल्याला आपली ही चौथी स्टेप पण पूर्ण होऊन जाईल. हे पांढरा आणि 1 लाल. परत धाग्यामध्ये आपल्याला 3 लाल कलरचे मोती घ्यायचे. परत धाग्यामध्ये आपल्याला 3 लाल कलरचे मोती घ्यायचे आणि हा वरचा पांढरा आणि लाल या 2 मोत्यामधून सुई बाहेर काढायची. परत धाग्यामध्ये मी 3 लाल कलरचे मोती घेतले आणि एक हा पांढरा आणि लाल या 2 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. तर आता आपल्याला हे 3 जे लाल मोती आहे, हे 3 लाल मोती आणि एक पांढरा त्या मोत्यांमधून सुई पहिल्यांदा बाहेर काढायची.
आणि हा जो पांढरा मोती आहे त्या एक मोत्यामधून पण सुई बाहेर काढायची. आता धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे कलरचे मोती घ्यायचे. हे आपला चौथा राऊंड पूर्ण झाला. आता 5वा राऊंड सुरू होतोय. 2 पांढरे कलरचे मोती आणि हे खालचे 2 लाल कलरचे मोती सोडून द्यायचे. वरचे 2 जे पांढरे मोती आहेत त्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि एक हा पांढरा मोती आहे त्या मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची. परत धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि खालचे 2 मोती सोडून वरचे जे 2 लाल कलरचे मोती आहेत त्या 2 मोत्यांमधून आणि एक पांढऱ्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची. परत धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि या वरचे 2 लाल कलरचे मोती आणि एक पांढरा कलरचे मोती अशा 3 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. परत धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि या 2 लाल आणि एक पांढरा असे 3 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. परत धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि या 2 लाल मोत्यांमधून आणि ह्या पांढऱ्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची. तर ही आपली 5वी स्टेप इथे पूर्ण झालेली आहे. आता 6वी स्टेपमध्ये पहिले आपल्याला या 2 पांढऱ्या मोत्यामधून सुई बाहेर काढायची. हे बघा, आता आपण 5 स्टेप केली. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण 3-3 मोती घेते. चौथ्यामध्ये आपण 2-2 मोती घेतले. 5वी स्टेपमध्ये आपण परत 3-3 मोती घेतले. तर आता धाग्यामध्ये आपल्याला 3 पांढरे कलरचेच मोती घ्यायचे 6वी स्टेपसाठी. तीन पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि हा एक लाल कलरचा मोती सोडून द्यायचा आणि दुसरा जो लाल कलरचा मोती आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई पहिले बाहेर काढायची आणि परत या 3 पांढऱ्या कलरच्या मोती आहे त्या मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची. हे पांढऱ्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई बाहेर काढायची. परत धाग्यामध्ये आपल्याला 3 पांढरे कलरचे मोती घ्यायचे परत धाग्यामध्ये आपल्याला 3 पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि ह्या जे 2 लाल आहे त्याच्या पहिला एक सोडून द्यायचे आणि दुसरा जो लाल आहे त्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. हे फूल बनवायला एकदम सोपं आणि दिसायला खूपच सुंदर दिसतं. आपण हे वाण म्हणून किंवा ताटाभोवतीची रांगोळी साठी पण त्याचा उपयोग आपण करू शकतो. वेगवेगळ्या डेकोरेशनसाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. परत धाग्यामध्ये आपल्याला 3 पांढरे कलरचे मोती घ्यायचे. हा एक लाल सोडून द्यायचं आणि हा पांढरा हे 3 पांढऱ्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. परत धाग्यामध्ये आपल्याला 3 पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि हा लाल आणि ह्या 3 पांढऱ्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. परत धाग्यामध्ये आपल्याला 3 पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि हा एक लाल आणि एक पांढरा या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. तर आपल्याला इथे शेवटी गाठ मारून घ्यायची.
तर हे फूल आपण देवासमोर पण ठेवू शकतात, देवाजवळ छोटीशी रांगोळी मळून पण ठेवू शकतात आणि दिसायला पण अगदी सुंदर आहे. धागा कट करून घे. तर मैत्रिणी, हे बघा, आपलं हे सुंदर फूल तयार झालेलं आहे. तर मैत्रिणी, अशा आपण वेगवेगळ्या कलरमध्ये हे असे सुंदर फूल बनवू शकतात आणि हे फुलं आपण ताटाभोवतीची महिरपसाठी पण उपयोगात आणू शकतात, समईची महिरपसाठी पण आपण ते उपयोगात आणू शकतात आणि मकर संक्रांतीमध्ये खास आपण वाण देण्यासाठी पण हे आपण उपयोगात आणू शकतात.